दरम्यान पुण्याच्या उत्तम नगरमध्ये गुंडांनी दुकान फोडलेलं आहे। सिगरेट न दिल्याच्या रागातनं गुंडांनी दुकान फोडलं। गुंडांनी कोयत्यानं हल्ला केला आणि दुकान फोडले। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय सीसीटीव्ही फुटेज। दुकानातली रोख रक्कम सुद्धा चोरून नेली। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। पुण्यात अशा पद्धतीचे प्रकार वाढत चाललेले आहेत। गुन्हेगारीच्या घटना वाढत चाललेल्या आहेत। केवळ सिगरेट न दिल्याच्या रागातनं हातात कोयते घेऊन गुंडांनी दुकानावर हल्ला केलेला आहे आणि हे दुकान फोडून टाकलं। रोख रक्कम तिथली चोरी केली। पुण्याच्या उत्तम नगर मधली ही घटना आपण बघतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। सिगरेट न दिल्याच्या रागातनं गुंडांनी दुकान अक्षरशः फोडलेलं आहे। कोयत्यानं हल्ला करत दुकान फोडलं आणि दुकानातील रोख रक्कम चोरलेली। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। पण बघितलं तर पुण्यात अशा अनेक दहशत माजवणाऱ्या टोळ्या आहेत आणि सातत्यानं पुण्यात असे प्रकार वाढत असतात आणि ही सुद्धा अशीच एक घटना समोर आलेली आहे। पुण्याच्या उत्तम नगरमधनं गुंडांनी दुकान फोडलेलं आहे। फक्त सिगरेट न दिल्याच्या रागातनं हे दुकान फोडलं आणि फक्त दुकान फोडलंच नाही तर तिथली रोख रक्कम घेऊन सुद्धा गुंड पळून गेलेले आहेत।